कल्याण काळेंच्या संपर्क कार्यालयासमोर भाजपचं आंदोलन. भाजप काँग्रेस कार्यकर्ते आमने सामने. दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी. परिसरात काही काळ तणावाचं वातावरण. जालना लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस खासदार डॉक्टर कल्याण काळे यांच्या जालना शहरातील जनसंपर्क कार्यालयासमोर भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन करत काँग्रेस विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आल्यानं काही काळ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झाले. भाजप कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या प्रतिमा हातात घेऊन काँग्रेस विरोधात आंदोलन केले. तसेच जय श्रीरामच्या घोषणा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीतील निवासस्थानाबाहेर काँग्रेसनं केलेल्या आंदोलनाचा निषेध नोंदवला. दरम्यान जंतर मंतर येथील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला काँग्रेसनं फूस लावल्याचा आरोप माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी केलाय. विद्यार्थ्यांचे प्रश्न लोकसभेत मांडण्याऐवजी पंतप्रधानांच्या घरासमोर आंदोलन केल्याचा आरोप करत त्यांनी काँग्रेसच्या आंदोलनाचा निषेध केला. यावेळी भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात घोषणाबाजी केल्यानं खासदार कल्याण काळे यांच्या कार्यालयासमोर काही काळ राजकीय वातावरण चांगलेच तापले असल्याचं पाहायला मिळाले. यावेळी माजी आमदार तथा भाजप नेते कैलास गोरंट्याल यांनी माध्यमांशी संवाद साधत काँग्रेस पक्षावर निशाणा साधला. बघूया काय म्हणाले गोरंट्याल. जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांचं जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलन मध्ये काही राजकीय पार्टी विशेष करून काँग्रेस पार्टी, CPM, CPI, आप पार्टी, शरद पवारची राष्ट्रवादी यांचा काही अधिकार नसताना प्रोटेस्टमध्ये भाग देणे गुन्हा नाही, पण ज्या लोकांना भडकवण्याचं काम देशाच्या या आंदोलनामध्ये त्यांनी भगवान रामचा अपमान करणे, सनातन धर्माचा अपमान करणे असे जे प्रकार तिथे चालू आहे त्याचा मी निषेध करतोय. आणि काल सन्मान्य नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानमध्ये आपल्या राहुल गांधी असेल, प्रियंका गांधी असेल या लोकांनी जे ॲजिटेशन केले, म्हणजे जे वाक्य त्यांना पार्लमेंटमध्ये बोलला पाहिजे ते तिथं न बोलता बाहेरून त्यांनी आंदोलन केले त्याचा निषेध म्हणून आम्ही एक सांसद त्याच्या कार्यालयासमोर आम्ही निषेध मोर्चा करतोय. आम्ही त्यांचा विरोध केलेला आहे. आमची भावना आम्ही वरती पण पोहोचणार आहे. या प्रकारचं जे करतात ते आम्ही खपून घेणार नाही. आणि हे पप्पू लोकांना जे चाललंय ते भारतीय जनता पार्टी अजिबात बर्दाश्त करणार नाही. आणि प्रभू राम असेल किंवा सनातन धर्मावर कोणी यानंतर बोलेल तर आम्ही चोख त्याचं उत्तर देणार आहे. साहेब 20 दिवस आंदोलन चाललंय मात्र सत्ताधारी तिकडे फिरकले नाही म्हणून हे सगळं उद्रेक झालाय. सत्ताधारी जर लवकर बोलणं झालं असतं आंदोलकांशी तर हे सगळं घडलं नसतं. बघा हे एक मिनिट, असं नाही बोलणं झालं नाही असं नाही, त्याचं बोलणं झाला त्यासाठी त्यांचे कोणतं शिष्टमंडळ असेल त्या शिष्टमंडळ गेला पाहिजे ना. कोणी गेलं नाही. ते दह्या म्हणून त्यांचा एक प्रवक्ता होता, इथं पोरा उपोषणाला बसले आणि तो दह्या शॉपिंग सेंटरवर फिरत होता, त्याला अकलपट्टी झाली. म्हणजे यांचा संबंध आंदोलनाशी काय नाही, फक्त लोकांची दिशाभूल करणे. आणि कमिटी बसली ना, लोक सस्पेंड झाले ना. तुम्हाला माहित आहे का पेपर लीक नंतर किती लोक 13 लोकांना अटक केले आणि त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झालेले. असं असताना उगाच काहीतरी करायचे आणि ज्याचा जन्मत साफ झालेला काँग्रेस पार्टीचा ते उगाच काही पण करतात. विद्यार्थियों के नाम पर राजनीति कर रहे हैं. हाँ, विद्यार्थियों के नाम पे राजनीति कर रहे हैं. अच्छा, उन्होंने क्या करा विद्यार्थियों के लिए? भाई आपको संसद में बैठने का जगह दिया ना, संसद में आपका संख्या है ना, आप बोलो ना संसद के अंदर. आप संसद में बोलते नहीं, संसद के बाहर बोलते नहीं और जाके पंतप्रधान के घर बैठते, इसका निषेध करते सब. त्यांचं म्हणणं आहे, सरकार संसदेत चर्चा करत नाही. तुम्ही आजच बघा, मी तुमच्या टीव्ही माध्यमातून बघितलं, आपले जे ओम बिर्लाजी आहेत त्यांनी स्पष्ट सांगितलं की मी तुम्हाला वाटेल तेवढा वेळ देणार. राज्यसभा आणि लोकसभा त्यांनी वेळ दे, पण हे बोलायला तयार आहे. त्याला हंगामा करायचे, स्टुडंटचं नाव आणि दहशत निर्माण करणे, वातावरण खराब करणे हेच काम करतात ते लोक. कल्याण काळेला आपण आंदोलन करणार म्हणलं तर कल्याण काळे पळून गेले. भारतीय जनता पार्टी महानगराच्या वतीनं या ठिकाणी निषेध आंदोलन करण्यात आलेलं आहे. या आंदोलनामध्ये जालन्याचे माजी आमदार कैलासजी गोरंट्याल आणि आमच्या महापालिकेच्या महापौर वंदनाताई मगरे आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक, सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येनं या ठिकाणी उभे आहेत. आणि आज सकाळी जसा प्रदेशानं आम्हाला कार्यक्रम दिला, आम्ही लगेच पोलीस स्टेशनला कळवलं की अशा प्रकारचे धरणं आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार आहे. परंतु ज्या लोकांनी, जालन्याच्या लोकांनी ज्या खासदाराला निवडून दिलं ते खासदाराने या ठिकाणी पलायन केलेलं आहे. आणि म्हणून आपल्या देशाचे
प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून विराजमान झाले म्हणून या काँग्रेस पक्षाच्या पोटामध्ये दुखतं आणि विद्यार्थ्यांना पुढे करून हे आंदोलन करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतात। लोकशाही मार्गाने जर त्यांनी आंदोलन केलं तर निश्चितपणाने आम्ही त्याचं स्वागत करू, परंतु प्रधानमंत्र्याच्या घरासमोर जाऊन या लोकांनी त्या ठिकाणी घोषणाबाजी आणि अवैध शब्द वापरून ते आंदोलन केलं। त्या आंदोलनाचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो। आज संपूर्ण देश 140 करोड जनतेचा देश, या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी हे एका वेगळ्या दिशेवर घेऊन चालले, एका वेगळ्या उंचीवर घेऊन जात असताना कुठेतरी धुडगूस करण्याचं काम या लोकांनी काँग्रेसवाल्यांनी केलेलं आहे। हे लक्ष विचलित करण्याचं काम विद्यार्थ्यांना पुढे करून करतात, म्हणून आम्ही या काँग्रेस पक्षाचा निश्चितपणे या ठिकाणी निषेध करण्यासाठी मोठं जन आंदोलन या ठिकाणी उभारलेलं आहे।